पाणी हवं उद्या सकाळी कथा होणार आहे बरं का. 10 वाजता बरोबर कथेला प्रारंभ होईल. 10 ते 12 कथा आणि त्याला जोडून मग भोजन प्रसाद आहे. जय जय भवानी माँ अम्बा भवानी माँ. जय जय भवानी माँ अम्बा भवानी माँ. भवानी माँ अम्बा भवानी माँ. जय जय भवानी माँ अम्बा भवानी माँ. दूध प्यायलं ना सगळ्यांनी. जर आवाज मोठा ठेवा. काय मला थोडं तरी ऐकवलं पाहिजे ना. जय जय भवानी माँ अम्बा भवानी माँ. जय जय भवानी माँ अम्बा भवानी माँ. देवी भवानी माँ तुळजा भवानी माँ. देवी भवानी माँ तुळजा भवानी माँ. शांता भवानी माँ दुर्गा भवानी माँ. शांता भवानी माँ दुर्गा भवानी माँ. दुर्गा भवानी माँ काली भवानी माँ. दुर्गा भवानी माँ काली भवानी माँ. अम्बा भवानी माँ माता भवानी माँ. अम्बा भवानी माँ माता भवानी माँ.
जय जय भवानी माँ दुर्गा भवानी माँ 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 भगवती जगदम्बा माता की जय भगवती रेणुका माता की जय भगवती शाकंभरी माता की जय या थोडा वाढवा हा नंतर ठीक आहे या हा बसू शकतो खाली ये इथे ये बस 2 मिनटं काय कोणाच्या इथे सेवा लिहिलेली असते ना ते साहिलच्या पायाशी बसला योगेश दादा त्याच आदित्य जरा त्याचे गट्टे दे गेले 4-5 दिवस जे साथीदार उपलब्ध आहेत ना त्यांचा परिचय करून देतो तोपर्यंत तो लावेल तबला पेटीवरती आहे साहिल पुंडलिक बरं का साहिलवरती नारदांची कृपा आहे बरं का नारद जसे आल्यानंतर प्रसन्न वाटतं की नाही किंवा नारद आल्यावर हायसं वाटतं की नाही तसं साथीला साहिल आहे असं म्हटल्यानंतर कीर्तनकार प्रवचनकारांना हायसं वाटतं आहे की नाही कारण तो काहीही वाजवू शकतो बरं का आणि शब्दशः काहीही वाजवू शकतो शब्द आणि शब्द साहिल वाजवू शकतो म्हणजे त्याच्याकडे मी एकदा गेलो होतो ना तर त्याच्या घरात काहीतरी ताटली पडली तर त्यांच्याकडे एक काका आले होते ना तर ते म्हणले साहिल आत्ता ती ताटली पडली ना त्या ताटलीचा आवाज कुठल्या पट्टीत होता इतकं तो सांगू शकतो बरं का इतकं आणि साहिल काय बी आहे ना B+ आकाशवाणीचा B+ ग्रेडचा कलाकार आहे बरं का तो वाटतो तेवढा साधा नाही आहे पण त्याची साधना भरपूर आहे आणि त्याला आवडतं हे सगळं करायला अगदी त्याच्यावरती कृपा आहे 4-5 दिवस जे तबल्यावरती बसले होते ते आमचे योगेश दादा देशपांडे
योगेश दादा ॲडव्होकेट आहे व्यवसायाने, वकील आहे. काय आहे ना, जे नेहमी कीर्तन प्रवचनाला येतात ना त्यांना परिचय काय करून देता हे माहिती असतं बरं का. त्यामुळे ते बरोबर तबल्यावर जशा थापा मारतात तसे कोर्टात पण नाही नाही चांगली थाप मारतात ते. योगेश दादाचं पण प्रेम आहे बरं का ह्या सगळ्यावरती. हां, आणि आत्ता आलाय तो सिद्धार्थ कुंभोजकर. हा खास त्याच्या ह्याच्यात आज खरं तर त्यांच्याकडे मला आमच्या मेधातही आहेत बरं का, पलीकडे बसतात त्यांच्याकडे मला पहिल्या दिवशी प्रसादाला जायचं होतं, पण मी पुण्यातच नव्हतो आणि व्यस्तता इतकी होती. मी ज्या दिवशी आपला कार्यक्रम सुरू झाला त्या दिवशी 1 वाजता दुपारी पुण्यात आलो आणि ते खूपच धावपळीचं होतं सगळं. त्याच्यामुळे सत्य बरं का, त्याच्यामुळे त्या खरंच माझ्यावर लक्ष ठेवायला येतात बरं का की काय नाही. त्या स्वतः उत्तम कथ्थक डान्सर आहेत आणि सिद्धार्थ काय तुम्हाला कळेलच आता. तो आलाय म्हटल्यावर म्हटलं अजून एक भजन यावं त्यानिमित्ताने, नाहीतर काय वेगळं. आणि भक्तीची जी महाराणी आहे ना या सगळ्यामध्ये, मी सांगितले 5 प्रकार तिचे, सरस्वती, महाकाली, तशी एक भक्तीची देवी आहे ती आहे राधा माता. राधे 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 गोविंद राधे म्हणा. राधे 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 गोविंद राधे. राधे 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 गोपाल राधे. राधे 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 गोविंद राधे. राधे 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 गोविंद राधे. राधे 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 गोपाल राधे. राधे 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 गोविंद राधे. राधे 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 गोविंद राधे. राधे 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 गोविंद राधे. अरे राधे 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 गोविंद राधे. राधे 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 गोविंद राधे. राधे 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 गोपाल राधे. गोपाल राधे गोविंद राधे. गोविंद राधे गोपाल राधे. राधे 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 गोविंद राधे. राधे 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 गोपाल राधे. राधे 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 गोविंद राधे. राधे 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 गोविंद राधे. अरे राधे 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 गोविंद राधे. राधे 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 गोपाल राधे. राधे 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 गोविंद राधे. राधे 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 गोपाल राधे.
राधे 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 गोविंद राधे वाह राधे 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 गोविंद राधे 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 गोपाल राधे 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 गोविंद राधे 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 गोविंद राधे 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 गोपाल राधे 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 गोविंद राधे 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 गोपाल राधे 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 गोविंद राधे 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 गोपाल राधे 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 गोविंद राधे 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 गोपाल राधे 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 गोविंद राधे 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 गोविंद राधे 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 गोपाल राधे 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 गोपाल राधे 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 गोपाल गोपाल कृष्ण भगवान की जय गोपाल कृष्ण भगवान की जय गोपाल कृष्ण भगवान की जय. काही याच्या आधी महाभारताची कथा आहे ना, त्याच्यामुळे भगवंतांना वाटलं असेल माझा जय जयकार झाला नाही, म्हणून राधे राधे. ऋषींच्या गळ्यामध्ये परीक्षित राजाने सर्प अडकवला आणि त्या ऋषीपुत्रानं शाप दिला, आजपासून 7व्या दिवशी तक्षक नावाचा सर्प दंश करेल. आणि राजा परीक्षिती हे कळलं राजाला, आणि भागवतात आपण म्हणतो की त्यानं लगेच त्याच्या राज्याचा त्याग केला. इथे असं आहे की त्यानं तक्षक येणार हे तर नक्की आहे, ब्राह्मणाचा शाप काही वाया जाणार नाही. म्हणून त्यानं काय केलं, आपला जो महाल होता ना त्याच्या भोवती तटबंदी उभारली, आतमध्ये प्रवेश बंद केले. आता तक्षकाला काय तर हवासुद्धा आतमध्ये येणार नाही बाहेरून न विचारता. अशा पद्धतीनं सगळ्या योजना केल्या. आणि एक एक दिवस राजा मोजतोय बरं का. 4 दिवस झाले, 5 दिवस झाले, 6 दिवस झाले, 7वा दिवस. आता सूर्य मावळला की 7वा दिवस संपला आणि तोपर्यंत जर तक्षक आला नाही तर मला काही मृत्यू नाही. हे पक्क आहे त्याचं. तक्षकानं काय केलं, वेश बदलला, ब्राह्मण वेश घेतला असं उल्लेख. हे सगळे मंत्रानं यांना वेश बदलता येतात बरं का. आणि त्याच वेळेला ही बातमी सगळ्या राज्यामध्ये पसरली की असा असा शाप मिळाला आहे. त्यावेळेला कश्यप नावाचे एक मांत्रिक, कश्यप ऋषी नाही बरं का, मुद्दाम सांगितलं, मांत्रिक आहेत ते, त्यांचं मंत्र सामर्थ्य आहे. मांत्रिक म्हणजे काय, त्या मंत्राचा त्यांना अभ्यास केला आहे तो मांत्रिक. हे त्या राजवाड्याकडे चालले. तक्षकानी म्हणजे जो ब्राह्मण वेशातला आहे तक्षक, त्यानं विचारलं बरं का, कोण तुम्ही. त्याला लक्षात आलं ह्या कोणीतरी. दोघांची गाठ पडली, परिचय झाला आणि त्या
तक्षकाने विचारलं, म्हणजे त्या ब्राह्मणाने विचारलं, तुम्ही कोण, कुठे चाललात काय? तो म्हणाला, मी कश्यप नावाचा मांत्रिक आहे, मी चाललोय राजाकडे. तक्षकाने दंश केला की मी माझ्या मंत्रबळाने ते विष उतरवीन आणि राजाला पुन्हा जिवंत करीन. जर राजाची आयुर्मर्यादा संपलेली नसेल तर, बघा, म्हणजे जे काही आहे भोग ते भोगावेच लागणार आहेत, पण केवळ शापामुळे मृत्यू असेल तर ते मी रोखू शकतो, एवढं सामर्थ्य त्याच्याकडे आहे. हा जो तक्षक वेशातला, म्हणजे ब्राह्मण वेशातला तक्षक होता, त्यानं स्वतःचा परिचय करून दिला. तो म्हणाला, मी स्वतः तक्षक आहे आणि माझं विष उतरवणं सोपं नाही. आपण तिथे जाण्याआधी एक टेस्ट घेऊ म्हणाले. तुम्ही कशा करता चाललाय? तर राजाकडे गेलं, राजाला तुम्ही पुन्हा जिवंत केलं तर राजा तुम्हाला काय भरपूर धन देईल ना, त्याच्याकरता तर तुम्ही चाललेलं असं. म्हणून त्यांनी समोर एक वडाचं झाड होतं असं म्हणतात. त्या वडाच्या झाडाला या तक्षकाने कडकडून चावा घेतला आणि क्षणार्धामध्ये ते वडाचं झाड जळलं आणि त्याची राख झाली. इतकं पॉवरफुल आहे ते विष तक्षकाचं, जहाल आहे. ह्या मांत्रिकानं काय केलं, ती सगळी रक्षा एकत्र केली, हातामध्ये जल घेतलं, मंत्र म्हटले आणि त्या राखेवरती प्रोक्षण केलं, शिंपडले, आणि ज्या वेगानं त्याची राख झाली होती त्या वेगामध्ये पुन्हा तो वृक्ष उभा राहिला. काय सामर्थ्य आहे मंत्रामध्ये, बघितलं का? एवढं सामर्थ्य मंत्रामध्ये आहे. झालं, तक्षकाला कळलं की आपला काही चालणार नाही, मी जरी दंश केला तरी हा जाणार आणि पुन्हा राजाला जिवंत करणार. तो म्हणाला, राजा जेवढं धन देणार आहे ना तेवढं धन मी तुम्हाला देतो, तुम्ही इथनंच परत फिरा. मग यानं विचार केला, जर म्हणजे तक्षकाकडनं धन घेतलं तर लोक काय म्हणतील की ह्यानं पैशाकरता केलं होतं, पण राजाला जिवंत करून जर राजानं धन दिलं तर माझी कीर्ती पसरेल. लक्षात घ्या. पण तो म्हणला, तसं जर नसेल, म्हणजे जर राजाची आयुर्मर्यादा संपली असेल तर मी काही त्याला जिवंत करणार नाहीये, कारण नियतीमध्ये कोणताही बदल करण्याचा अधिकार मला नाही. म्हणून त्यानं ध्यान लावलं आणि पाहिलं तर राजाची आयुर्मर्यादा संपली आणि म्हणून त्याला शाप मिळाला आहे. भागवतामध्ये उल्लेख आहे, जेव्हा त्या राजाचं म्हणजे परीक्षिताचं जातक कर्म केलं ना, तेव्हा ते जे पुरोहित आले होते त्यांनी सांगितलं होतं, हा इतकी वर्ष राज्य करेल, असं 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 होईल आणि शेवटी तक्षकाच्या दंशानं हा मृत्यू होईल. झालं, त्या तक्षकानं ह्या कश्यपाला भरपूर धन दिलं आणि तो परत फिरला. आणि या ब्राह्मणानं पाहिलं तर आतमध्ये जायला परवानगी नाही. 7वा दिवस आहे. आजचा सूर्यास्त जर टळला तर राजा जिवंत राहणार. म्हणून यानं काय केलं, आपल्यासारखेच अनेक ब्राह्मण तयार केले, म्हणजे वेश तसे, आणि काही फळं घेतली बरोबर, आणि म्हणाला की आम्हाला महाराजांना भेटायचं, आम्ही फार मोठे साधू आहोत, संन्यासी आहोत, महाराजांना भेटायचं आहे. महाराजांना तर काही आज भेटता येणार नाही, कारण त्यांना जो शाप मिळाला आहे त्यानुसार त्यांनी कोणालाही भेटायला परवानगी दिलेली नाही आहे.
मग ते म्हणाले आमच्याकडे ही जी फळं आहेत ना तेवढी फक्त तुम्ही महाराजांना द्या. त्यामुळे आज सगळी फळं ठेवली आहेत बघा, सगळी फळं आहेत बघा. हां, फळं तुम्ही महाराजांना द्या. त्या फळामध्ये तक्षकाने आळीच्या रूपामध्ये प्रवेश केला. तो सेवक फळं घेऊन आला. महाराज म्हणाले तिथे लांबच ठेव, त्याच्यात काही जर असेल तर मला. सगळ्यात भीती कशाची आहे माणसाला बघा, मृत्यूचं भय आहे. आणि ती सगळी फळं सेवकांमध्ये वाटून टाकली बरं का. पण म्हणाला की ऋषींनी आणलेला प्रसाद आहे ना तो असा द्यायचा नसतो, त्यातलं काहीतरी आपण घेतलं पाहिजे म्हणून एक फळ ठेवून घेतलं. आणि तक्षक बरोबर त्याच फळामध्ये होता. अस्ताला जाणारा सूर्य पाहिला आणि राजा म्हणाला की मी सुटलो, मी तर अजून जिवंत आहे, सूर्य आता बुडला. म्हणून प्रसाद म्हणून त्यानं ते फळ खाल्लं. पाहिलं तर ते आतनं पूर्ण किडलं होतं आणि एक आळी त्याच्यामध्ये फक्त वळवळ करत होती. तो म्हणाला मला दंश होणार असा शाप आहे ना, तर ही आळी मी हातावर ठेवतो, ती मला दंश करेल. म्हणजे दंश झाला हे तर तो जो शाप आहे तो पूर्ण झाला आणि मी तर जिवंत राहिलो असं म्हणून त्यानं ती आळी हातावरती ठेवली. हातावरती ठेवताच क्षणात त्याचा तक्षक झाला. त्या तक्षकानं कडकडून चावा घेतला. राजा त्या ठिकाणी मृत पावला. तक्षक निघून गेला. हे जेव्हा झालं तेव्हा जन्मेजय जेमतेम 5 ते 6 वर्षाचा आहे. ज्याला देवी भागवत सांगितलंय तो. यथाकाल राजाचं सगळं क्रियाकर्म केलं. जन्मेजय मोठा झाला. आणि एक दिवस उत्तंक नावाचे मुनी, उत्तंक या जन्मेजयाची भेट घ्यायला आले. ते सांगतायत जन्मेजयाला की राजा तू राज्य आत्तापर्यंत सांभाळलंस हे सगळं ठीक आहे, पण तू तुझ्या शत्रूला काही केलेलं नाही आहेस. तो म्हणाला कोण माझा शत्रू? तो म्हणाला तक्षक तुझा शत्रू आहे, कारण तक्षकानं तुझ्या वडिलांना अशा अशा पद्धतीनं मारलं आहे. तो म्हणाला अरे नाही, त्यांना तर शापच मिळाला होता, त्यामुळे ब्राह्मणाचा शाप कसा खोटा ठरेल? तो म्हणाला ब्राह्मणाचा शाप खोटा ठरणार नाही हे मला माहिती आहे, पण कश्यप ऋषींना, कश्यप जे मांत्रिक आहेत त्यांना परत का पाठवलं यानं? त्यांनी जर मंत्र म्हटले असते तर कदाचित तुझे वडील जिवंत झाले असते पुन्हा. तेव्हा असं कर, आपण सर्पसत्र करू, म्हणजे यज्ञ करू ज्याच्यामध्ये सगळ्या सर्पांच्या आहुती देऊ. त्याच्यामध्ये मी तक्षकाची आहुती देतो, म्हणजे तुझ्या वडिलांना ज्यांनी मारलंय ना तो संपून जाईल, मग तुझं वैर संपलं. झालं. यालाही बरं वाटलं की वडिलांच्या हत्येचा बदला आपण घेतला पाहिजे, म्हणून यानं सर्पसत्राचं नियोजन केलं. आणि एक एक सर्पांची जी नावं आहेत ना, सर्पांच्या जाती आहेत, त्या जातींची नावं घ्यायला या उत्तंक मुनींनी सुरुवात केली. एक एक जातीचे सर्प येऊन पडतायत ही बातमी तक्षकापर्यंत गेली. तक्षक आपल्या जागेवरून स्वर्गात गेला होता आणि त्याने इंद्राच्या आसनाला विळखा घालून बसला होता. तो यांनी मंत्र म्हणले तक्षकाय स्वाहा. ते अग्निकुंड पेटलंय. यांना असं वाटलं होतं, नवे नवे खात्री होती की आता तक्षक त्या अग्निकुंडामध्ये येऊन पुन्हा म्हटला, 3दा मंत्र म्हटले आणि 3ऱ्या वेळेला सुद्धा तो आला नाही. मग हा कुठे नेमका लपून बसलाय? उत्तंक मुनींनी ध्यानात पाहिलं तर तो इंद्राच्या आसनाला घट्ट धरून बसलाय. वैर किती
खोलवर रुजलेलं असतं बघा. हा म्हणला मी इंद्रासह तक्षकाची आहुती देतो. इंद्राय सह तक्षकाय स्वाहा. स्वर्गातून ते इंद्राचं असं वर 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 इंद्र त्याच्यावर बसलाय, तक्षकाने विळखा घातलाय आणि ते येऊन त्या आहुतीमध्ये त्याची पडणार. तेवढ्यात तिथे वेदव्यास आलेले आहेत. त्याच्या आधी तिथे आस्तिक नावाचे मुनी आले. वेदव्यासांच्या काही क्षण आधी आस्तिक आलेले. आता यज्ञ चालू आहे आणि दारावरती कोणी ऋषी आलाय, कोणी ब्राह्मण आलाय, तर त्याला पहिलं तृप्त करायचं आहे, कारण त्याच्याशिवाय तो यज्ञ पूर्ण होणार नाही. हा जन्मेजय धावत धावत आस्तिक मुनींकडे गेला आणि म्हणाला, महाराज काय हवंय तुम्हाला? तुम्ही म्हणाल ते मी तुम्हाला देतो. ते म्हणाले मला तुझा शब्द हवा आहे. तो म्हणाला दिला. असं ते आसन आलेलं पाहिलं. तोपर्यंत मंत्र चालू आहेत ना इकडे. म्हणाले राजा तू शब्द दिलायस मला, हा यज्ञ थांबव. बर एकदा शब्द दिला की तो दिला. त्यावेळेचे राजे आणि आत्ताचे राजकारणी ह्यात खूप फरक होता बरं का. यज्ञ थांबवला आणि त्याच वेळेला तिथे व्यास आले. व्यासांनी राजाला शांत केलं पूर्ण. ते म्हणाले मी तुला शक्तीचं, हे जे जग सगळं शक्तीनं संचलित आहे ना, त्या शक्तीची कथा सांगतो. म्हणून राजाला हे देवी भागवत ऐकलंय बरं का सगळं पुढचं. कारण त्याला आधीचं सगळं माहितीच आहे ना. त्यांनी अनेक कथा ऐकल्या आहेत महाभारताच्या, भगवान गोपालकृष्णांच्या. त्यांनी विचारलं हे तुम्ही सांगणार आहात सगळं ठीक आहे, पण हे आत्ता ज्यांनी यज्ञ थांबवला माझा, ज्यांच्यामुळे माझा यज्ञ पूर्ण झाला नाही, ते आस्तिक मुनी कोण आहेत? त्यांच्याबद्दल मला आधी सांगा. आणि म्हणून व्यासांनी त्या आस्तिक मुनींची कथा सांगायला सुरुवात केली. जरत्कारु नावाचे एक ऋषी आहेत. आता आस्तिक, जरत्कारु ही नावं आपण ऐकलेली नसतात. म्हणून जरत्कारु त्यांनी सुद्धा विवाह केला नव्हता. आणि एकदा ध्यानामध्ये असताना त्यांना त्यांचे सगळे पितर जे आहेत ना, ते एका झाडाला उलटे लटकलेले दिसले. त्यांनी विचारलं की काय झालंय असं, तुम्ही का उलटे लटकला? ते म्हणाले जोपर्यंत तू विवाह करत नाहीस आणि जोपर्यंत तुला पुत्रप्राप्ती होत नाही तोपर्यंत पितरांची मुक्तता नाही. हा म्हणाला ठीक आहे, समजा माझ्याच नावाची मुलगी मला मिळाली. बघा किती अवघड आहे. माझ्याच नावाची मुलगी मिळाली आणि ते सुद्धा मी नाव नोंदवणार नाहीच आहे आत्ताच्या भाषेमध्ये. मला समोरून कोणी विचारलं की विवाह करणार का, आणि जर तिचं नाव जरत्कारूच असेल तर आणि तरच मी विवाह करीन. झालं. ध्यानातून स्थानावरती आले आणि पुन्हा काय आपल्या मार्गाला लागले. पुढे पुढे 2-3 कथा आहेत बरं का. योगायोगानं आपल्याला सापाचं आणि गरुडाचं, विनीता आणि कद्रू हे माहिती आहेत म्हणून मी त्या, किंवा ऐकलंय आपण. हां वैर आहे.
योगायोगानं त्या जरत्कारू ऋषींना सर्पांचीच एक जात म्हणू आपण, त्यांच्यामध्ये त्यांच्याच नावाची, जरत्कारू नावाची एक मुलगी होती. हे जेव्हा तीर्थयात्रा करत होते तेव्हा त्या सर्पजातीतल्या एका सर्पाला वाटलं की ही आपण ह्या ऋषींना द्यावी. आता ही कन्या आहे का सर्प आहे यात फार पडू नका, हे देवी भागवत आहे, त्याच्यामुळे इथे असे अनेक वेगवेगळे आपण पहिल्या दिवसापासून चमत्कार पाहतोय. आणि म्हणून त्यांनी विचारलं की आमच्यात एक कन्या आहे विवाह योग्य, तिचं नाव जरत्कारू आहे, तिच्याशी तुम्ही विवाह कराल का? यांनी पितरांना काय सांगितलं होतं, याच नावाची जर मला मिळाली तर मी करीन. आणि यांचा मुलगा जो आहे ना तो म्हणजे हे आस्तिक मुनी. त्या आस्तिक मुनींनी आपल्या पूर्वजांना वचन दिलं होतं काय, की ज्या वेळेला राजा जन्मेजय सर्पसत्र करेल त्यावेळेला मी तुमचं रक्षण करीन. हे कधीच आहे बघा म्हणजे. आणि म्हणून आज सर्पसत्राच्या वेळेला हे आस्तिक मुनी त्या ठिकाणी आले. ती सगळी कथा सांगितली आणि राजा तू कोणतीही काळजी करू नकोस, याचं कारण तुझ्या पितरांना योग्य ती मुक्ती मिळालेली आहे. सर्पसत्र करून म्हणजे कोणतेही सत्र करून अशी आहुती देऊन एखाद्याची हत्या करून आपल्या पितरांना मुक्ती मिळते, हा समज चुकीचा आहे राजा. आता मी तुला जगदंबेचा जो मंत्र आहे त्याचं एक अक्षर जरी उच्चारलं गेलं तरी ती जगदंबा कशी प्रसन्न होते ह्याची कथा सांगतो. असं म्हणून वेदव्यासांनी सांगायला सुरुवात केली. कोसल नावाचा प्रांत, कोसल प्रांत म्हणजे कुठला आपल्याला कळलं, हां ते तो माहेर, कौशल्याचं माहेर, त्या प्रांतातला देवदत्त नावाचा एक ब्राह्मण. या ब्राह्मणाला संतान नव्हतं. मग पूर्वी काय करायचे, यज्ञयाग करायचे संतान होण्याकरता. त्या यज्ञाकरता यांनी काही ऋषींना आमंत्रित केलं. त्यामध्ये गोभिल नावाचे ऋषी आहेत जे उद्गात आहेत, ज्यांनी उद्गार करायचे आहेत मंत्रांचे. काल परवा मी सांगितलं की एक होता असतो, एक उद्गाता असतो, एक प्रस्थोता असतो, एक ब्रह्मा असतो यज्ञामध्ये, एक अध्वर्यू असतो. गोभिल मुनी जे आहेत ना हे प्रचंड विद्वान आहेत, पण वयानुसार त्यांच्या मंत्र म्हणण्याकरता त्याचे जे स्वर आहेत ते स्वर त्यांचे तितके व्यवस्थित आता वयामुळे लागत नाहीत, मध्ये दम लागतो त्यांना. तेव्हा हे गोभिल म्हणाले की राजा तू मला काही बोलवू नकोस, कारण मला आता वयानुसार शक्य नाही, मी माझ्या शिष्यांना पाठवतो, ते माझ्यापेक्षा तयार आहेत. नाही म्हणाला, मला तुम्हीच पाहिजे. झालं, यज्ञाची तयारी झाली. गोभिल मुनी मंत्र म्हणतात आणि मंत्र म्हणता म्हणता त्यांचा श्वास अपूर्ण पडायला लागला. पुत्र व्हावा, पुत्रेष्टी यज्ञ आहे. श्वास अपुरा पडायला लागला आणि हा देवदत्त रागावला. आणि आपण म्हणतो ना काय तुला कळत नाही का, तसं यज्ञ चालू आहे बरं का. त्या गोभिलांना हा म्हणाला, काय मूर्ख आहात तुम्ही, हां तुमचे मंत्रोच्चार चुकले तर मला मुलगा होणार नाही, काही कळतं का नाही तुम्हाला. गोभिल संतापले हो. आणि गोभिल म्हणाले, अरे माझ्यामध्ये जे सामर्थ्य आहे ना
माझ्या केवळ हुंकाराने मी तुला पुत्र देऊ शकतो, पण माझा स्वर जरा कमी पडला तर तू मला मूर्ख म्हणालास, तुला मुलगा होईल पण तो मूर्ख निघेल. हे तेवढ्यापुरतं बरं का. नंतर पुन्हा ते त्यांचा राग मावळला. हाही उठला आणि क्षमा करा म्हणला, मला असं म्हणायचं नव्हतं, रागाच्या भरात मी ते बोलून गेलो. म्हणाले काही काळजी करू नकोस, एक वेळ अशी येईल की त्याला या जगातलं सगळं ज्ञान होईल. शाप दिला, उशाप दिला, पण कधी झालं यथाकाल मुलगा झाला आणि मौंजी बंधन झालं त्याचं, असा उल्लेख. बरं त्याला बाकी सगळं कळतंय बरं का, पण वेदाध्ययन कळत नाही. ब्राह्मण आहे ना तो, राजा नव्हता, क्षमा करा. 8व्या वर्षी मौंजी बंधन झालं, पण हा मूर्ख निपजला. यानं माता पित्यांना इतकं दुःख झालेलं आहे की त्या दुःखामध्ये त्यांनी काय देह ठेवले त्यांचे अक्षरशः. हा घरात, कारण गावात सगळीकडे बातमी पसरली हा मूर्ख आहे, काही याला उपयोग नाही याचा, म्हणून आपलं गाव सोडलं आणि दुसऱ्या गावामध्ये येऊन राहिला. बरं बाकी सगळं कळतंय बरं का, व्यवस्थित आहे, पण ब्राह्मणाचं मुख्य कर्तव्य काय आहे त्या काळातलं चाललंय, वेदाध्ययन हे ना त्याचं, ते काही त्याला जमत नाही आहे. ब्राह्मण म्हणजे चातुर्वर्ण म्हणजे उगाच जन्मानी ब्राह्मण वगैरे असं समजू नका बरं का. आत्ता आपण ज्याला शिक्षक म्हणतो ना, त्याला पूर्वीच्याकडे ब्राह्मण म्हटलं असेल. आत्ता जो ब्राह्मण ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र, जो हातामध्ये काही शस्त्र घेऊन रक्षण करतोय तो क्षत्रिय, जो व्यापार करतोय तो वैश्य, आणि आत्ता आपण ज्याला म्युनिसिपल कॉर्पोरेशन म्हणतो, सेवा, ते खरं काम आहे म्हणजे त्यांचं, त्याला क्षुद्र म्हटलं जात असेल. त्या सिस्टीमला काय कचरा पडलाय, कोण उचलतो आपल्या इथला कचरा, हे त्यांचं काम आहे ना. त्याची योजना करणं हे काम त्यांचं आहे. आत्ता ज्याला आपण इंजिनियर म्हणतो की नाही, इन्फ्रास्ट्रक्चर जे उभे करतात ते सगळे त्यातलेच बरं का. ह्यातलं कोण नको सांगा, सगळेच पाहिजेत ना. शिक्षक, उत्तम शिक्षक पाहिजेतच. कितीही प्रयत्न केली तरी ह्याने काही हा शिकला नाही. शेवटी ह्यानी गाव सोडलं, दुसऱ्या गावात जाऊन राहायला लागला. कोणाला माहिती नाही, पण याचा एक नियम होता लहानपणापासून की खोटं बोलायचं नाही. आणि म्हणून त्या तिथल्या गावातल्या लोकांनी ह्याचं नाव ठेवलं सत्यव्रत. यानं सत्याचं व्रतच घेतलं. हा कधीही खोटं बोलत नाही. काय रे खायला पाहिजे का, भूक लागली असेल तर म्हणायचं हो पाहिजे, कोणीतरी गावातलं खायला द्यायचं. जरा हे काम करतोस का, करतो, लगेच ते काम करायचा, मोकळा व्हायचा. असा तो दीर्घ काळ त्या गावामध्ये राहिला बरं का, असा उल्लेख आहे. इतर वेळेला काय करायचं, काही नाही, तो नुसता डोळे मिटून बसायचा. त्याला काही ध्यान बिन माहिती नव्हतं. डोळे मिटून बसायचा का, त्याला काही, कारण मूर्खच होता ना. जोपर्यंत कृपा होत नाही तोपर्यंत आपण असेच असतो बरं का. जोपर्यंत कृपा होत नाही तोपर्यंत आपण असेच असतो. झालं. आणि एक दिवस त्यानं पाहिलं, त्याच्या समोरून एक रानडुक्कर पळत गेलं आणि त्याच्या तोंडामध्ये एक बाण घुसला होता. ह्या बाजूनी घुसला आणि या बाजूनी बाहेर आला, आणि ते ए ए ए ए ए असं ते ओरडत गेलं समोरून याच्या. आणि त्याला आता ते ओरडतंय म्हणून तो जो शब्द कानावरती पडला तोच शब्द ह्यानं ए असं म्हणून उच्चारला. आपण नाही का म्हणत एखाद्याला लागला, अरे, तो जो स्वर कानावरती पडला तो ह्यानं उच्चारला आणि ते धावत 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 गेलं.
ते जसं दिसेनं असं झालं तसा एक व्याध आला, ज्याच्या हातामध्ये तो धनुष्य आहे, पाठीला बाण लावलेले आहेत आणि तो ह्या सत्यव्रतापाशी आला आहे. बरं, तोपर्यंत हा मोठा झाला होता, म्हणजे दाढी मुनिवेश झाला होता याचा. त्याला वाटलं हे कोणीतरी मोठे मुनी आहेत. हात जोडले, म्हणाला, मुनिवर, मी असा असा व्याध आहे, माझं उपजीविकेचं साधनच हे आहे. हे जर मी आज घरी नेलं नाही तर माझ्या कुटुंबाला खायला मिळणार नाही. तेव्हा तुम्ही मला सांगा की आत्ता इथून एखादं रानडुक्कर पळत गेलं का, ज्याच्या मुखामध्ये बाण लागला आहे किंवा ज्याला जखम झाली आहे? बरं, आता सांगावं तरी पंचायत, नाही सांगावं तरी पंचायत. पण याचा नेम काय आहे? सत्यव्रत आहे ना हा. यांनी विचार केला की मी जर सत्य सांगितलं तर जी हिंसा घडणार आहे त्याच्यात जो सांगतो तो पण भागीदार आहे ना त्या हिंसेमध्ये तेवढाच. त्याच्यामुळे मी पण त्याच्यात भागीदार आहे. आणि नाही सांगावं तर माझं जे व्रत आहे सत्य बोलण्याचं ते मोडल्यासारखं, म्हणजे खोटं बोलण्याचं पातक माझ्यावरती आलं. आणि तिथे तो पहिल्यांदा वेदांत बोलला असा उल्लेख आहे, तो सत्यव्रत. तो त्याला पुन्हा पुन्हा विचारतोय ना की तुम्ही पाहिलत का, तुम्ही पाहिलत का, तुम्ही पाहिलत का. तेव्हा तो त्या व्याधाला म्हणतोय, या पश्यती न सा ब्रूते. मी आधी श्लोक सांगतो तुम्हाला आणि मग तो उलगडून सांगतो. या पश्यती न सा ब्रूते, या ब्रूते सा न पश्यती. अहो व्याध, स्वकार्यार्थ किम किम पृच्छसी पुनः पुनः. सा पश्यती म्हणजे जे पाहू शकतात. हा न्यायशास्त्राचा मोठा नियम आहे बरं का. जे पाहू शकतात म्हणजे डोळ्याने आपण पाहतो, ते डोळे बोलू शकत नाहीत. आणि जी बोलू शकते जिव्हा, ती पाहू शकत नाही. त्यामुळे तू जे मला पाहिलंस का पाहिलंस का म्हणून विचारतोयस, ते का पुन्हा पुन्हा विचारतोयस? थोडक्यात मी तुला सांगू शकणार नाही. असं सांगितलं. या कथेनंतर तो व्याध निघून गेला आणि हा सत्यव्रत हा पुढे, जसं आपण वाल्मिकींना आदी कवी म्हणतो तसं वाल्मिकींनंतर कवी म्हणून कोण, तर ती हे सत्यव्रत झाले बरं का. सत्यव्रत नावाचे ऋषी यांनी संस्कृतामध्ये खूप काम केलेलं आहे. ती ह्या सत्यव्रत ऋषींची कथा. हे कशामुळे घडलं तर व्यास सांगतात, जगदंबेचा मंत्र काय आहे? ओम एम. मंत्रामध्ये ए आहे आणि त्याच्यावरती अनुस्वार आहे. पण जगदंबा किती कृपाळू आहे, म्हणाले त्या अनुस्वाराचा उच्चार सुद्धा याच्याकडनं घडला नाही. फक्त तो काय म्हणाला? ए. म्हणजे मंत्रोच्चार चुकीचा जरी झाला तरी जगदंबा कशी कृपा करते, अशी ती जगदंबा आहे. कारण ती ह्या विश्वाची आई आहे म्हणाले. हा सत्यवान मोठा मुनी म्हणून प्रसिद्ध झाला. त्याच्यानंतर व्यासांनी जगदंबेचं जे सगळं स्वरूप आहे आणि तिच्या ज्या शक्ती आहेत ह्या सगळ्या राजाला
सांगितल्या त्या काय सांगितल्या हे बरोबर उद्या सकाळी 10 वाजता सांगणार आहे. उद्या आपण जगदंबेची एक कथा, त्याच्यानंतर जे नवरात्र चालू आहे त्या शाकंभरीची कथा, आणि आपल्या सगळ्यांना महिषासुरमर्दिनी माहिती असते. त्यात युद्धाचं वर्णन अधिक आहे, त्यामुळे मी फार तो भाग, त्यात ती जी महिषासुराला मारलं ती कथा, अशा कथा पाहू. बरोबर 10 वाजता कथा सुरू होईल. 10 ते 12 कथा, 12 वाजता प्रसाद भोजन. गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. शाकंभरी कवच म्हणू, त्याच्यानंतर आरती. हां, सर्प पाहिल्यानंतर अस्तिक अस्तिक कालभैरव असा मंत्र आहे बरं का. ज्यांना सर्पांची भीती वाटते, हां, ते हे अस्तिक मुनी आहेत. सर्पांची ज्यांना भीती वाटते तर त्यांना अस्तिक अस्तिक कालभैरव असा मंत्र म्हणायचा आहे. किंवा ज्यांना, हो हो बरोबर आहे, तुम्ही मला सांगायचं होतं, मी विसरलो. हां, खेडेगावामध्ये माहिती आहे, पण किंवा जी लहान मुलं अचानक उठतात ना, घाबरून उठतात बघा, तर त्यांच्या मातांनी पण हा मंत्र म्हणायला हरकत नाही. मुलाच्या डोक्यावर हात ठेवून वगैरे 3 वेळेला अस्तिक अस्तिक कालभैरव आहेत. ते हे अस्तिक मुनी आहेत बरं का. त्यांनी सर्पांना वचन दिलंय की माझं नाव घेतल्यानंतर तुम्हाला तिथे थांबता येणार नाही. बरोबर, हो. सगळ्यांना मिळाले. आपण आता पूर्ण म्हणू, सगळ्यांनी बरोबरच म्हणू आज. हां, श्री शाकंभरी कवचम शक्र उवाच. शाकंभर्यास्तु कवचं सर्वरक्षाकरं नृणां यन्न कस्यचिदाख्यातं तन्मे कथय षण्मुख. स्कंद उवाच. शक्रशाकंभरीदेव्या कवचं सिद्धिदायकं कथयामि महाभाग शृणु सर्वशुभावहम्. अस्य श्रीशाकंभरी कवचस्य स्कंदऋषिः शाकंभरी देवता अनुष्टुप्छन्दः सकलपुरुषार्थसिद्ध्यर्थे जपे विनियोगः. ध्यानं शूलं खड्गं च डमरुं तया नाम भयप्रदं. सिंहासनस्थां ध्यायामि देवी शाकंभरीमहं. कवचं शाकंभरी शिरः पातु नेत्रे मे रक्तदन्तिका. कर्णोरमे नन्दजा पातु नासिकां पातु पार्वती. ओष्ठौ पातु महाकाली महालक्ष्मीश्च मे मुखं. महासरस्वती जिह्वां चामुण्डावतु मे रदाम्. कालकण्ठसती कण्ठं भद्रकाली करद्वयं. हृदयं पातु कौमारी कुक्षिं मे पातु वैष्णवी. नाभिं मे वतु वाराही ब्राह्मी पार्श्वे ममावतु. पृष्ठं मे नारसिंही च योगीशा पातु मे कटिम्. उरु मे पातु वामोरुर्जानुनी जगदम्बिका. जङ्घे मे चण्डिकां पातु पादौ मे पातु शाम्भवी. शिरः प्रभूतिपादान्तं पातु मां सर्वमङ्गला. रात्रौ पातु दिवा पातु त्रिसन्ध्यं पातु मां शिवा. गच्छन्तं पातु तिष्ठन्तं शयानं पातु शूलिनी.
राजद्वारे च कान्तारे खड्गिनि पातु मां पथि सङ्ग्रामे सङ्कटे वादे नद्युत्तारे महावने ब्राह्मणेनात्मशूलस्य पातु मां परमेश्वरी गृहं पातु कुटुम्बं मे पशुक्षेत्रं धनादिकं योगक्षेमं च सततं पातु मे वनशङ्करी इतीदं कवचं पुण्यं शाकम्भर्याः प्रकीर्तितं यस्त्रिसन्ध्यं पठेश्चक्र सर्वात् पद्भिः समुच्यते तुष्टिं पुष्टिं तथारोग्यं सन्ततिं सम्पदं च शं शत्रुक्षयं समाप्नोति कवचस्यास्य पाठतः शाकिनी डाकिनी भूत बालग्रह महाग्रहाः नश्यन्ति दर्शनास्त्रस्ता कवचं पठतस्त्विदं सर्वत्र जयमाप्नोति धनलाभं च पुष्कलं विद्यावाक्पटुतां चापि शाकम्भर्याः प्रसादता आवर्तनसहस्रेण कवचस्यास्य वासव यद्यत् कामयतेऽभीष्टं तत्सर्वं प्राप्नुयात् ध्रुवं तत्सर्वं प्राप्नुयात् ध्रुवम् इति श्रीस्कन्दपुराणे स्कन्दप्रोक्तं श्रीशाकम्भरी कवचं पूर्णं श्रीशाकम्भरी देवतार्पणमस्तु. आरतीनंतर प्रसाद घेतल्याशिवाय कोणी जाऊ नका अशी सूचना मला सांगायला सांगितली आहे. त्यामुळे उद्या शाकंभरी कवच आणि आरती असं झालं की ते दोन्ही कागद आपण घेऊन जायचे आहेत. उद्या ते कोणीही परत करायचे नाही. बंद करा. जय जय जगदंबे श्री अंबे